नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सिडको लॉटरीसाठी कसा ऑनलाइन अर्ज करावा, त्याची पात्रता काय आणि सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत। तर सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्यापूर्वी मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत वेगाने होणारा विकास पाहता तिथे घर खरेदी करण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे। अशाच अनेकांना नवीन मुंबईत परवडणारी घर खरेदी करता यावी यासाठी सिडको कडूनही नवीन सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। या लॉटरी अंतर्गत सिडकोची तब्बल 40,000 घरे विकली जाणार आहेत। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार आहे। सिडकोच्या या 40,000 घरांचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वर्तवली आहे। सिडकोच्या या इमारती नवी मुंबईतील बस आगार व अवजड वाहनतळ रेल्वे स्थानकाच्या फोरकोर्ट परिसरात बांधल्या जात आहेत। प्रवासासाठी लागणारा वेळ व खर्चात बचत होण्याबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापरास प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या उद्देशाने सिडको मंडळ ही घरं बांधत आहेत। सिडकोचे घर कोणत्या भागात आहे ते आता आपण बघूया। तर सिडकोचे हे घर नवी मुंबईतील खांदेश्वर, जुईनगर, वाशी, नेरूळ, सानपाडा, मानसरोवर, खारघर व इतर रेल्वे स्थानकांपासून हाकेच्या अंतरावर ही घरं बांधण्यात येणार आहेत। तर दरवेळेपेक्षा यावेळी ग्राहकांना त्यांनी सदनिका, इमारत व मजला निवडण्याची संधी सिडकोने ऑनलाइन सोडतीमध्ये ठेवल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा सदनिका व मजला निवडता येणार आहे। सिडको मंडळाच्या सदनिका विक्रीच्या सोडत पद्धतीत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात येणार आहे। परंतु अजूनही सर्व महागृहनिर्माण योजनांमधील घरांचे बांधकाम हे पूर्ण झाले नसल्याचे 2 टप्प्यात सिडकोने ही सोडत काढणार आहे। सिडकोने अद्याप या घरांसाठी कोणतीही अधिकृत जाहिरात काढलेली नाही, त्यामुळे या घराचे किमती, क्षेत्रफळ व उत्पन्न गट याबाबत कोणतीही माहिती अद्याप तरी जाहीर झालेली नाही। पण भविष्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही तो खालील पद्धतीने फॉर्म भरू शकता। तर पहिला आहे अर्ज कसा भरायचा, हाऊ टू अप्लाय फॉर सिडको लॉटरी 2024। पहिले आहे सर्वप्रथम सिडकोच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे lottery.sidcoindia.com या वेबसाईटला भेट द्या। नंतर अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर लॉटरी या ऑप्शन्सला निवडा। त्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड व बँक खात्याचे तपशील यांसारख्या सर्व माहिती तेथे भरा। नंतर वेबसाईटवर नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात अपलोड करा। नंतर सिडकोच्या घरासाठी भरलेला ऑनलाइन अर्ज नीट वाचा व काळजीपूर्वक वाचा। एकदा तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा आणि नंतरच तुमचा फॉर्म हा सबमिट करा, म्हणजेच नंतरच तुमचा अर्ज हा सबमिट करा। नंतर नोंदणी शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या उत्पन्न गटानुसार पेमेंट करा। तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अशा पर्यायांचा वापर करून पेमेंट करू शकता। अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता। तर यासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते आपण आता बघूया। तर पहिले आहे पॅन कार्ड, दुसरे आहे आधार कार्ड, तिसरे आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमॅसियल सर्टिफिकेट, चौथे आहे उत्पन्नाचा दाखला, पाचवे आहे मतदार ओळखपत्र, तर सहावे आहे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, तर सातवे आहे जन्म प्रमाणपत्र, तर आठवे आहे अर्जदाराचे संपर्क तपशील आणि नववे आणि शेवटचे आहे बँक तपशील। तर या सिडकोच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करण्यास पात्र आहे ते आता आपण बघूया। तुम्हाला सिडको लॉटरीसाठी अर्ज करायचा असल्यास अर्जदार म्हणून तुम्ही महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य केलेले असावे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तुम्ही नवीन मुंबईचे रहिवासी असल्यास आवश्यकता नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्रात कुठलेही रहिवासी असलात तर त्याचा तुम्हाला पुरावा सादर करणे गरजेचे आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा सादर करणे देखील आवश्यक आहे। जर तुम्ही सिडको लॉटरी योजने अंतर्गत EWS फ्लॅट पाहत असाल तर तुमचे उत्पन्न दर महिना 25,000 पेक्षा जास्त असता कामा नये। जर तुम्हाला LIG सिडको लॉटरी योजने अंतर्गत फ्लॅट हवा असेल तर तुम्ही 25 ते 50,000 रुपये दरमहा कमावता हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे। तर प्रेक्षकांनो, पुढे जेव्हा ही जाहिरात निघेल तुम्ही या माहितीनुसार फॉर्म हे सिडकोचे भरू शकता। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।